आपण थेट जाऊयात MSRTCच्या बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार पंकजा मुंडे, मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। जिजाऊ बसचा लोकार्पण सोहळा हा सुरू झालेला आहे। सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये परवडणारी अशी ही एसटीची सेवा प्रवाशांना अतिशय आरामदायी आणि सुखकर होईल असा हा प्रवास करण्यासाठी या राजमाता जिजाऊ 3000 स्मार्ट एसी बसेसचा लोकार्पण सोहळा मुंबईमध्ये संपन्न होतोय। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न होतोय। राजमाता जिजाऊ स्मार्ट एसटी बसेसची काही वैशिष्ट्ये सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय। अतिशय आरामदायी आणि अतिशय सुरक्षेच्या बाबतीमध्ये उत्कृष्ट असलेली ही एसटीची बस ही प्रवाशांच्या सेवेमध्ये आता अखेर दाखल होतीये। याच्या आधी हिरकणी असेल, त्याच्यानंतर लालपरी असेल, शिवनेरी असेल, शिवशाही असेल, शिवाई असेल, यांसारख्या अनेक बसेस या प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्राने आणलेल्या होत्या, एसटी परिवहन मंडळाने आणलेल्या होत्या। या बसेसचं लोकार्पण आता अखेर झालेलं आहे आणि आता या एसटीच्या ताफ्यामध्ये राजमाता जिजाऊ ही नवीन एसटी बस आता दाखल होतीये। मुख्यमंत्री स्वतः या बस लोकार्पण करताना आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। मंत्री प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। या बसेसची वैशिष्ट्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी काही वेळापूर्वी समजून घेतली। राजमाता जिजाऊ एसटी बस ही आता प्रवाशांच्या सेवेसाठी आता ताफ्यामध्ये दाखल झालेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी जय पवार सध्या आपल्या सोबत आहे। जय, नेमकी काय काय वैशिष्ट्ये आहेत या बसेसची? आपण पाहतोय की महाराष्ट्र परिवहन राज्याच्या महामंडळाच्या एसटीच्या 3000 बसेस या ठिकाणी वाढ होताना पाहायला मिळते। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचबरोबर काही तांत्रिक कारणामुळे जयचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, मात्र आपण ही दृश्य पाहतोय। एसटी ही आता प्रवाशांच्या सेवेमध्ये रुजू झालेली आहे। याच्या आधी अनेक बसेस सेवा या परिवहन मंडळानं सर्वसामान्य प्रवाशांसाठी या सेवेमध्ये आणलेल्या होत्या। प्रवाशांचा आरामदायी आणि सुखकर होईल असा प्रवास हे यामागचं उद्दिष्ट होतं। यासाठी अनेक करार सुद्धा झाले, अनेक कोटींचे करार झालेले होते। शिवनेरी सारखी एसी बस सेवा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळानं दिलेली होती। त्याच्यानंतर अनेकांनी या बसेसचा लाभ उचललेला होता। सर्वसामान्यांसाठी अतिशय आरामदायी अशी ही एसटीची सेवा होती आणि त्यानंतर आता आणखी एक राजमाता जिजाऊ विशेष स्मार्ट एसटी बसचं लोकार्पण आज संपन्न झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सुद्धा यामध्ये सहभागी झालेले। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, राजमाता जिजाऊ एसटी बसचं लोकार्पण पार पडलं। स्मार्ट एसटी आहे ही, काय काय वैशिष्ट्ये आहेत या एसटीची? बरोबर, देश महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीच्या ताफ्यात आता मोठी वाढ होणार आहे। शिवाई, शिवशाही, शिवनेरी नंतर आता राजमाता जिजाऊ एसटी बसेस सुरू करण्यात येणार आहे। 3000 अत्याधुनिक स्मार्ट सेवा देणार या बसेसच्या माध्यमातून करण्यात येणार। याचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होणार आहे। आणि आपण इथं नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई या ठिकाणी या बसेस या सुरुवात होणार आहे आणि एसटी महामंडळाचे शिवनेरी, शिवशाही, शिवाई या बसेसच्या मोठी मागणी असून अनेकदा प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागत होता, पण वाढत्या प्रवाशांची संख्या पाहता लक्षात घेता अपेक्षित आपण राजमाता जिजाऊ बसने ही कमतरता भरून निघणार आहे। त्यामुळे प्रवाशांना या ठिकाणी दिलासा मिळणार आणि या ठिकाणी आपण सेवा ही नागरिकांना यामधून मिळणार आहे आणि त्याची आज नक्कीच मनोज, त्यामुळे एकंदरीतच आज या एसटीचं लोकार्पण झालेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। या नवीन ठळक बसेसची काही वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगतो। या बसेसमध्ये 3x2 आसन रचना असणारे एकूण 56 आसन क्षमतांची ही बस आहे, जी सध्याच्या बसपेक्षा 16 आसनांनी अधिक आहे। यामुळे प्रवाशांना अधिकच आरामदायी आणि सुलभ प्रवासाचा अनुभव सुद्धा मिळणार आहे। सोबतच आधुनिक सुविधांनी सज्ज असलेली ही एसटी बसेस आहे। अति गर्दीच्या मार्गांवरती
काय म्हणतात त्याला शटल बसेसचे सुद्धा आयोजन या ठिकाणी करण्यात आले। या बसमध्ये 4 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले, सोबत जीपीएस यंत्रणा, पॅनिक बटन, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम तसंच विद्युत मार्ग फलक यांचा सुद्धा समावेश असणार आहे। या प्रवासामुळे अधिकच सुरक्षित सर्व प्रवाशांचा प्रवास होणार आहे आणि स्मार्ट पद्धतीने होणार आहे। या बसमध्ये प्रामुख्याने 2 शहरांदरम्यान अतिगर्दीच्या मार्गांवरती शटल सेवेसाठी चालवण्यात येणार आहे। त्यामुळे प्रवाशांचा वेळ अधिकच वाचणार आहे, वाहतुकीवरचा ताण सुद्धा कमी व्हायला मदत होणार आहे। त्यामुळेच या बसला नाव देण्यात आले राजमाता जिजाऊ स्मार्ट एसटी बस सेवा। या योजनेअंतर्गत 50 बस नागपूर इथं दाखल होणार आहेत आणि तिथून नव्या सेवेला सुद्धा प्रारंभ करण्यात येणार आहे। राजमाता जिजाऊ ही बस सेवा केवळ वाहतुकीची सुविधा नसून राज्याच्या इतिहासाचा एक अभिमान आणि आधुनिकतेचा आत्मविश्वास यांचा संगम असल्याचंही बोललं जात आहे। उपक्रमामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक आणि अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रवासी केंद्रित होईल अशी सुद्धा अपेक्षा मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही वेळापूर्वी बोलताना सांगितलं। त्यामुळे राजमाता जिजाऊ एसटी बसचं लोकार्पण आता सध्या झालेलं आहे। अतिशय स्मार्ट एसटी, नॉन एसी गाडी आहे, पण प्रवाशांसाठी अतिशय सुखकर, सोयी सुविधांनी परिपूर्ण भरलेली स्मार्ट एसटी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। एसटी महामंडळानं याआधी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती आणि हिरकणी अशा ऐतिहासिक नावांनी बससेवेला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली होती। त्या गौरवशाली परंपरेत आता राजमाता जिजाऊ या नव्या नावाची सुद्धा भर पडलेली आहे। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान हा अधिकच समृद्ध झालाय असंही प्रताप सरनाईकांनी काही वेळापूर्वी सांगितलं। जवळपास राजमाता जिजाऊच्या 3000 स्मार्ट बसेस या प्रवाशांच्या सेवेमध्ये आजपासून रुजू होत आहेत। याआधी शिवनेरी जी एसी बस आहे, शिवशाही, शिवाई, यशवंती आणि हिरकणी अशा ऐतिहासिक नावांनी बससेवेला एक वेगळी ओळख निर्माण करून दिलेली होती आणि त्यातच आता राजमाता जिजाऊ या स्मार्ट एसटी बसची सुद्धा भर पडली। त्यामुळे या एसटी बसेसची वैशिष्ट्य सुद्धा अतिशय चांगली आहे। ती म्हणजे अशी की ही 3x2 आसन रचना या बसमध्ये करून देण्यात आलेली आहे। म्हणजे 3 सीट्स आहेत एका जागेवरती। म्हणजे डाव्या साईडला जर तुम्ही बसमध्ये प्रवास चढल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला 3 सीटं मिळतील, तर उजव्या साईडला 2 सीटं आहेत। त्यानंतर 56 आसन क्षमता आहे, म्हणजे 56 जण या बसमध्ये प्रवास करू शकतात। त्यानंतर जी सध्याची बस आहे ती 16 आसनांपेक्षा अधिक आहे। त्यामुळे प्रवाशांना अधिकच आरामदायी आणि सुलभ प्रवासाचा अनुभव या बसमधून मिळणार आहे। म्हणजे जर तुम्ही लॉंग टर्मसाठी किंवा लांबच्या पल्ल्यासाठी जर तुम्ही प्रवास करत असाल तर ही बस अतिशय तुमच्यासाठी आरामदायी आणि फायदेशीर ठरणार आहे। आधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या बसेसमध्ये 4 सीसीटीव्ही कॅमेरे, म्हणजे कुठेही चोरीची घटना किंवा काही जरी घडलं असेल तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर या प्रवाशांवरती या बसमधून असणार आहे। सोबतच जीपीएस यंत्रणा, म्हणजे जीपीएस म्हणजे की तुमची बस आता कुठे प्रवास करते आहे याचा एक अंदाज, याचा एक जे लोकेशन आहे ते ट्रॅक करणार आहे। त्यासाठी ही जीपीएस यंत्रणा यामध्ये बसवण्यात आलेली आहे आणि अतिशय अत्याधुनिक आणि संपूर्ण स्मार्ट सेवांनी परिपूर्ण भरलेली अशी ही राजमाता जिजाऊ बस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली।